हे घर आहे आमचं जे आम्ही इथे राहतो. सो आता मी दाखवते आतमध्ये. हे आहे ऑरेंजचं झाड, तुम्हाला दिसत असेल. इथे ऑरेंज आहेत भरपूर सारे, पण कच्चे आहेत अजून ते. आणि मग हे आहे लेमनचं ट्री. इथे ना फार कॉमन आहे की गार्डनमध्ये ना ॲपलचं ट्री उगवतात, लेमन ट्री हे ते. आणि इथे आहे फिजिओ, नाही याला काय बोलतात, फिग, अंजीरचं झाड. मस्त आहे हे पण, अंजीर तर खूप हेल्दी असतं. आता आणि ह्यांनी असं ना खाली ना बेसमेंटला असं कायकिंगचं सामान ठेवलं आहे, वूड ठेवलं आहे इथे फायर जाळवण्यासाठी. आणि म्हणजे आणि ह्यांचं बेस बघा असं आहे, पिलर्स, म्हणजे पूर्ण हाऊस ह्या पिलरवर आहे टिकून. हे बेस आहे ह्यांचं खालचं, आणि पूर्ण एवढं मोठं घर ह्याच्यावर आहे, या पिलर्सवर. सो आता मी जाते वरती पहिल्या माळ्यावर. हे 5 बेडरूम हाऊस आहे. सो हे पहिला बेडरूम आहे इकडून. सो हे फर्स्ट बेडरूम आहे जिथे आम्ही राहत होतो. सगळ्यांमध्ये कॅबिनेट्स पण ठेवलेले असतात. ड्रॉर्स, टॉवेल, चादर, ब्लँकेट सगळं असतं. आणि मग इथे हे मिरर. मग हे आहे लिव्हिंग रूम. हे आहे फायरप्लेस, आणि ते लाकडं आहे ते सगळं ठेवलेले आहेत. आणि मग इथे आहे सोफास, टी व्ही, आणि मोठे 2 स्पीकर्स पण ठेवलेले आहेत. म्हणजे इथे सगळं काय आहे. आणि पेंटिंग्स पण इथे खूप आहेत. पण ही पेंटिंग माहिती काय आहे? हे पेंटिंग हे आहे की हे घराचा फोटो आहे आणि सगळी बाजूला जंगल आहे. म्हणजे हे घराचा व्ह्यू आहे, वरतून त्यांनी घेतला असेल. तो असं आहे हे घर, इथे आम्ही राहतो. आणि व्ह्यू तर बघा. आणि इथे न्यूझीलंडमध्ये काय असतं माहिती, अशी स्लायडिंग डोअर असतात आणि काचाचे, फुल ट्रान्सपरंट. म्हणजे व्ह्यू पण असतो आणि दिसायलाही छान वाटतं असं बघा. असं आहे हे. आणि मग हे डायनिंग टेबल जेवणासाठी. आणि इथे प्ले रूम आहे. हे इथे ना हे टेबल टेनिस, आणि इथे भरपूर सारे अजून गेम्स ठेवलेत त्यांनी, पझल गेम्स मुलांना आहे ते. सो बरेच ऑप्शन्स आहेत. आणि मग हे आहे किचन एरिया. तर इथे पण टोस्टर, सगळं सामान, नाईफ, हे ते. आणि इथे मेन इम्पॉर्टंट तर डिशवॉश पण ठेवलं, म्हणजे भांडे घासायची गरजही नाही. डायरेक्ट जेवलेले भांडे आम्ही ह्याच्यात टाकतो. हे आहे इथे मायक्रोवेव्ह, केटल, आणि इथं स्पायसेस असे ठेवलेले आहेत, म्हणजे सगळे जे इकडचे लोक जे यूज करतात ते स्पायसेस. आणि इथे असे इलेक्ट्रिक गॅस स्टोव आहे. हे त्यांचे स्विचेस असतात इकडे असे. आणि हे आहे अवन. सो बार्बिक्यू हे ते असं करायला ना. आणि ते हे पण ठेवलं फर्स्ट एड किट ना, जर काही गरज असेल तर. मग इथे पॅन्ट्री एरिया पण आहे, म्हणजे सामान काही खाण्यापिण्याचं म्हणजे ठेवायला, रॉ फूड. आणि फ्रीज पण आहे. फ्रीज पण फार मोठं आहे आणि खूप मस्त होतं. सो आम्ही आमचं सगळं सामान इथे ठेवलं होतं, आता आम्ही खाली केलं आहे. मग आता मी दाखवते दुसऱ्या फर्स्ट फ्लोअरमध्येच पण दुसऱ्या साईडचं सेक्शन. हे इथे लॉन्ड्री रूम आहे. इथे आम्ही कपडे देऊ शकतो, आणि इथे वॉश बेसिन पण आहे. आणि इथे अजून एक फ्रीज आहे इथे मोठं, जस्ट इन केस ना काही फ्रोझन आयटम ठेवायला. भरपूर डोर्स आहेत इथे सगळीकडे, पण ठीक आहे. हे आहे एक टॉयलेट. हे आहे बाथरूम. सो इथे बाथरूम कसं असतं माहिती, इथे हे असतं हॉट अँड कोल्ड वॉटर. हे जुनं स्टाईलचं आहे वाटतं हे. आणि मग हे बाथटब आहे, आणि नॉर्मल वॉश बेसिन्स, टॉवेल्स दिलेले असतात. आणि मग इथे आहे 2 अजून बेडरूम्स. सो हे एक बेडरूम आहे जिथे 2 सिंगल बेड्स आहेत. आणि मग इथे पण एक बेडरूम आहे.
इथेही 2 सिंगल बेड्स आहेत. असं एक छोटा मिरर आहे आणि फोटोज तर सगळ्या इथे ठेवलेले आहेत. इथे फॅन नसतो, काय नसतो, जस्ट एक लाईट अँड दॅट्स इट. मग आता ह्याच्यानंतर आपण जातोय. सो आता मी तुम्हाला दाखवणार आहे वर्कर सेक्शन. सो इथे असं सेकंड फ्लोअर आहे. सो मी आता इथून वरती जाते. सो इथे हे आहे पूर्ण सेकंड फ्लोअर. ते प्लेइंग एरिया, सिटिंग एरिया, लाउंज टाईप. सो इथे पण टीव्ही आहे, सोफाज आहे इथे. काल रात्री आम्ही ना इथेच बसून मूवी बघत होतो, ते पण प्रोजेक्टरवर आणि त्या वॉलवर. सो ते पेंटिंग काढलेली आम्ही आणि प्रोजेक्टरवर मूवी बघत होतो. इथेही असं खेळण्याची एरिया आहे, प्ले एरिया. अँड देन तिकडे एक बेडरूम आहे, मी दाखव. एक बेडरूम आहे. हे बेडरूम मोठा बेडरूम आहे. डबल क्वीन साईज बेड बोलतात इथे. आणि हे सिंगल साईज बेड आहे. सो इथे एक जण झोपू शकतं आणि इथे 2 जण झोपू शकतो. सो या रूम मध्ये 3 जण झोपू शकतं. मग इथे पण असं नाईस बिग मिरर ठेवलंय आणि अगेन स्टोरेज एरिया पण आहे इथे. सो कपडे, सामान, चादर वगैरे ठेवायला ना. आणि इथे पण असे लाईट्स आहेत. सो या. आणि अजून एक इथे बेडरूम आहे. हे झालं 4th बेडरूम. आता तुम्हाला मी लास्ट बेडरूम दाखवतो, 5th बेडरूम. इथे अगेन डायनिंग एरिया आहे. आणि हे आहे 5th बेडरूम. सो हे किंग साईज बेड आहे, ह्याला मोठा बेड बोलतात. आणि इथेही भरपूर सारे कबोर्ड्स आहेत. आणि इथे ना सगळ्यात मस्त हे मला खूप आवडलं. हे ना म्हणजे एकदम जुन्या स्टाईलचं कबोर्ड आहे. नाईस छोटे छोटे ड्रॉवर्स अँड ऑल. म्हणजे का फार ओल्ड आहे पण खूप सुंदर आहे दिसायला ना. इतकं सुंदर व्ह्यू आहे. सर बघा, इतकं सुंदर व्ह्यू आहे इथे. हे असं उभारून ना एकदम छान व्ह्यू दिसतं. आणि इथून खाली पण असा व्ह्यू दिसतो लाईक वरतून. सो आता मी तुम्हाला हे मास्टर बेडरूम आहे. सो याच्यामध्ये अजून काय मी तुम्हाला दाखवते. सो या मास्टर बेडरूम मध्ये बाथरूम पण आहे अटॅच्ड वरती ना. सो हे बटन. सो इथे पण शॉवर खालच्या सारखंच तसंच आहे वरती. आणि हॉट वॉटर कोल्ड वॉटर येतं. आणि इथे एक टॉयलेट आहे. आणि अगेन इथेही फुल मिरर आहे. सो या. सो असं जुनं सारखं. आणि हे काय माहिती, हे हीटर असतं. हे ऑन केलं ना गरम हवा इथून येत ना. सो इथे ना असे टेलिस्कोप पण ठेवलेले आहेत त्यांनी. सो आम्ही ना इथून असं मस्त बघू शकतो बाहेर ना. छान लाईक स्टार्स खूप दिसतात आणि छान व्ह्यू दिसतो ह्याच्यातून. हो. आणि एक छोटासा एरिया आहे इथे, म्हणजे स्टडी टेबल या फिर लॅपटॉप बसून कोणाला काही काम करायचं असेल हे ते एरिया आहे. आणि इथे ना असे व्हॅक्यूम क्लीनर असतं. हे आम्ही कार्पेट क्लीन करायला यूज करतो. हे तर माहितीच आहे सगळ्यांना. सो हे कॉमन आहे. आणि हा इकडे न्यूझीलंडमध्ये सगळे घरामध्ये कार्पेट्स असतात मोस्टली. येस. आणि हे पूर्ण घर लाकडाचं आहे. सो जरी तुम्ही चालला ना तो आवाज लाईक येतोच ते. हां. सो हे होतं आमचं घराचं टूर, जिथे आम्ही फिरायला आलो होतो आणि राहिलो 2 दिवस. सो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. काही कमेंट्स असतील तर, काही क्वेश्चन्स असतील तर विचारा. चला, थँक्यू, बाय बाय.